नमस्कार, मी मधुकर बोडके, CEO NSP ठाणे. सहकार मंचावर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण ह्या ठिकाणी विषय घेणार आहोत सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन व तक्रार निवारण. ज्यावेळेस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत एखादी सहकारी संस्था स्थापन होते आणि कार्यरत होते आणि कार्यरत झाल्यानंतर त्या संस्थेला पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर काही कार्यपद्धती अवलंबावी लागते. मग सर्वसाधारण सभा कशी घ्यावी याबाबत असेल, इतिवृत्तांत लेखनाबाबत असेल, अकाउंटिंगचं लेखापरीक्षण कधी करायचं, वार्षिक सर्वसाधारण सभा कधी बोलवायची, ह्या सर्व गोष्टी, तसेच गृहनिर्माण सहकारी संस्थेतील सभासदांचे हक्क काय आहेत, गृहनिर्माण सहकारी संस्थेतील सभासदांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, या सर्व बाबींची माहिती सह्याद्री वाहिनीच्या सखी सह्याद्री ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे सनदी लेखापाल शिल्पा शिनगारे मॅडम, तसेच गृहनिर्माण सहकारी संस्थेचे उपनिबंधक गायकवाड साहेब. चला पाहूया आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन कसं असावं व त्या तक्रारीचं निवारण कसं करावं. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आयुष्यभर कष्ट करून पै न पै जमवून आपली सगळी जमापुंजी खर्च करून आपण आपल्या हक्काचं एक स्वप्नांचं घर तयार करतो. बऱ्याच वेळेला काही माणसं एकत्र येऊन या एकाच ध्येयाने एका ठिकाणी घराची बांधणी करतात, म्हणजे गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी तयार करतात. पण हे सगळं करत असताना आपण नक्की कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, घर खरेदी करताना मुळात काय काळजी घेतली पाहिजे, कोणते कायदे आहेत, कोणत्या मुद्द्यांचा आपण सगळ्यात जास्त विचार केला पाहिजे, या सगळ्यांविषयी आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते एकदा बघूया. आजचा आपला विषय आहे गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन आणि तक्रार निवारण. आणि महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमीच तज्ज्ञ व्यक्तींना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत CA शिल्पा शिनगारे. नमस्कार शिल्पाजी. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. CA शिल्पा शिनगारे या CA इन्स्टिट्यूट पश्चिम विभाग परिषदेच्या सदस्य आहेत. तसंच गृहनिर्माण संस्थेसाठी जो नवीन चॅप्टर आणि इलेक्शनसाठी जी समिती ठरवण्यात आली आहे त्याच्याही ते सदस्य आहेत. तसेच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत श्री राजेंद्र गायकवाड. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. उपनिबंधक सहकारी संस्था म्हाडा येथे ते कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते घर, ते खरेदी करताना नक्की काय काळजी घ्यावी किंवा एखादी सोसायटी तयार झाल्यानंतरही कोणत्या बाबी त्यात असणं गरजेचं आहे, कुठल्या मुद्द्यांचा विचार करावा, काय कायदे आहेत, या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. आमचे तर अनेक प्रश्न आहेत, पण तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील. ते प्रश्न आम्हाला विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आजच्या आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना तुमच्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून प्रश्न आमच्यापर्यंत सलग पोहोचतील आणि आपल्या दोन्ही तज्ज्ञांकडून आपण मार्गदर्शन करून घेऊ शकतो. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन आणि तक्रार निवारण. आणि मार्गदर्शन करत आहेत CA शिल्पा शिनगारे आणि श्री राजेंद्र गायकवाड सर. दोघांचंही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. कारण खरं तर आजचा जो विषय आहे आणि ज्या विषयी तुम्ही आज आम्हाला मार्गदर्शन करणार आहात, तर सर्वसामान्य आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो घर. अगदी आयुष्यभर कष्ट करून 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 कुठेतरी एका आपल्या वयाच्या शेवटी किंवा म्हणजे अगदी 40-35 मध्ये आपण एखादं घर, आपल्या स्वप्नांचं हक्काचं घर तयार करतो. आणि बऱ्याचदा काही गोष्टी आपल्या नजरेआड होतात किंवा काही मुद्दे, काही कायदे आपल्याला माहिती नसतात आणि त्याच्यामुळे त्या हक्कावर गदारोळ येतो. बरोबर. तर मुळात ते खरेदी करताना
काय विचार करावा किंवा कुठल्या गोष्टी तपासल्या पाहिजेत हे तर आपण समजून घेऊयात. पण मुळात शिल्पाजी मला तुम्ही सांगा की गृहनिर्माण संस्था कुठल्या कार्याच्या चौकटीत बसतात आणि त्यांचं म्हणजे व्यवस्थापन काय आणि कशा पद्धतीने होतं? प्रत्येक राज्याचा गृहनिर्माण संस्था किंवा सहकारी संस्था हा प्रत्येक राज्याचा विषय आहे. त्याच्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये सहकार संस्था कायदा आणि त्याच्यानंतर त्याचा अधिनियम किंवा नियम असतात. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था कायदा 1960 आणि अधिनियम किंवा त्याचे जे नियम आहेत रूल्स हे 1961. तर बेसिकली संस्था, त्याचा कायदा, रूल्स आणि त्याच्यानंतर आदर्श उपविधी म्हणजे ज्याला आपण मॉडेल बायलॉज म्हणतो. तर कुठल्याही संस्थेचा कारभार हा संस्थेचा कायदा, त्याचे रूल्स आणि त्याच्यानंतर त्याचे जे आदर्श उपविधी आहेत जे रजिस्टर्ड असतात डेप्युटी रजिस्ट्रारकडे, त्या चौकटीमध्ये ते असतात. आणि ह्या बरोबरच म्हणजे आपल्या सहकार खात्याने जे काही परिपत्रकं आणि शासन निर्णय म्हणजे ज्याला आपण सर्क्युलर्स किंवा GR किंवा नोटिफिकेशन्स म्हणतो, तर त्याचा सुद्धा सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये म्हणजे त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या सहकारी संस्थांचं व्यवस्थापन करताना ते पालन झालं पाहिजे. त्याच्यामुळे कायद्याची जर चौकट आपण बघितली तर ती संस्था, कायदा, नियम, आदर्श उपविधी आणि त्याच्यानंतर सर्क्युलर्स आणि नोटिफिकेशन्स किंवा GR ह्या चौकटीमध्ये तो आपण म्हणजे त्याचं पालन करणं अपेक्षित आहे. खरंय. सर, जसं आता मॅडमने सांगितलं की आदर्श उपविधी किंवा म्हणजे हे अडॉप्ट करणं हे संस्थेवर किंवा त्या सभासदांवर असं बंधनकारक असतं का? निश्चितच सहकारी संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सहकारी संस्था असतात त्यापैकी गृहनिर्माण संस्था हा त्यातला एक भाग आहे. शासनाने प्रत्येक संस्थेचे उपविधी तयार करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती नेमणूक केली होती. त्यामध्ये मग बँक असेल, पतसंस्था असतील, ग्रामीण पातळीवर असणाऱ्या विविध कार्यकारी संस्था असतील. त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थेसाठी आदर्श उपविधी काय असावे याप्रमाणे शासनाने एक मॉडेल बायलॉज तयार केले आहेत. आणि हे मॉडेल बायलॉज हे प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने स्वीकारणं हे कायद्याने त्यांच्यावर बंधनकारक केलं आहे. संस्थेने त्यांच्या वार्षिक सर्वसभेमध्ये किंवा विशेष सर्वसभेमध्ये हा आदर्श उपविधी मंजूर करून तो निबंधाकडे मंजुरीसाठी पाठवायचा आहे. संस्थेने स्वीकारला नाही तर निबंधक हे उपविधी, आदर्श उपविधी कंपल्सरी त्या संस्थेवरला स्वीकारण्यास बंधनकारक करू शकतात आणि तो बंधनकारक प्रत्येक संस्थेला आहेत. आज आपण जर मुंबई आणि ठाणे भागाचा विचार केला तर बहुतांश सर्व संस्थांनी जे आदर्श उपविधी म्हणजे 97 घटनादुरुस्ती ज्यावेळेस झाली आपली याच्यामध्ये, वास्तविक हा सहकार हा विषय राज्याच्या सूचीमधला विषय आहे. परंतु प्रथमच की ह्या सहकार विषयावर घटनेमध्ये हा शब्द आणला गेला आणि त्या अनुषंगाने घटनादुरुस्ती होऊन प्रत्येक राज्याच्या सहकारी कायद्यामध्ये घटनेमध्ये अभिप्रेत असणारे जे बदल आहेत ते प्रत्येक कायद्यामध्ये बायलॉज जे जुने बायलॉज होते त्यामध्ये सुद्धा काही बदल करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे ते बदल करून आदर्श उपविधी शासनाने तयार केले आहेत, मॉडेल बायलॉज, आणि त्याप्रमाणे सर्व सहकारी संस्थांनी ते स्वीकारणे आवश्यक आहे. तसे बरेचसे कारवाई चालू आहे. ह्याला फक्त मी सप्लिमेंट करेन. 97 घटना दुरुस्ती जी झाली त्याच्यामुळे सरांनी जसं सांगितलं की त्याच्यातले जे बदल होते घटनादुरुस्तीमधले ते प्रत्येक राज्याने आपल्या कायद्यामध्ये करणं गरजेचं होतं आणि त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण आपला ऍक्ट तो अमेंड केला किंवा कायदा बदल केला. आणि तो जो बदललेला कायदा आहे, कारण हे पण बऱ्याच वेळी हाऊसिंग सोसायट्यांना त्यांना ते माहीत नसतं किंवा त्यांना हे माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याकडे जो ऍक्ट आहे आता तो 14 फेब्रुवारी 2013 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामुळे ही डेट पण फार क्रुशियल आहे. अच्छा, जसं आता तुम्ही हाऊसिंग सोसायटी सांगितलं, म्हणजे त्याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा की गृहनिर्माण संस्थेच्या कायद्यातील म्हणजे जो नवीन चॅप्टर आहे की हाऊसिंग चॅप्टर, त्याच्याविषयी तुम्ही सविस्तर काय मार्गदर्शन कराल? ऍक्च्युली हे जे हाऊसिंग चॅप्टर म्हणजे आपला जो महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा आहे हा आपल्याकडे ऍक्च्युली 54 प्रकारच्या संस्था आहेत. त्याच्यातली हाऊसिंग किंवा गृहनिर्माण संस्था ही एक आहे. तर आपला जो कायदा आहे हा 54 संस्थांना सारखा म्हणजे त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या ह्या 54 संस्थांसाठी सारख्या आहेत. पण जेव्हा आपण गृहनिर्माण संस्थेबद्दल विचार करतो तेव्हा समजा एखादी बँक आहे किंवा पतसंस्था आहे किंवा एखादा साखर कारखाना आहे तर त्याला त्याच्या ज्या तरतुदी आहेत किंवा त्याचे जे इलेक्शनचे रूल्स आहेत किंवा त्याचे इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीचे आहेत किंवा जे काही इतर त्याच्याबद्दल ज्या तरतुदी आहेत त्या तशाच्या तशा आपण गृहनिर्माण संस्थांना लावू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक म्हटलं तर समजा इलेक्शन करणं किंवा एखाद्या कमिटीमध्ये आपल्याला किती कमीत कमी सभासद असणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघितलं तर कायद्याप्रमाणे किंवा बायलॉज प्रमाणे म्हटले की समजा 100 मेंबरची संस्था असेल अप टू 100 मेंबर्स तर 11 कमिटी म्हणजे आपली
जी कार्यकारिणी समिती आहे ती 11 जणांची सभासदांची सभासदांची. असेल, पण जेव्हा आपण अप टू 100 म्हणतो याचा अर्थ तिथे ती संस्था 15 मेंबरची पण असू शकते किंवा 20 मेंबरची असेल, तर मग तेव्हा तुम्ही 11 मेंबर कुठून आणणार? तर हा एक जो होता हा एक म्हणजे हा मी एक्झाम्पल देते. तर ह्याच्यासाठी एक सहकार खात्या म्हणजे त्यांचं एक होतं की ऍक्टमध्ये आपण थोडंसं आणि जे आपले एनजीओज किंवा वेगवेगळे संस्था आहेत किंवा असोसिएशन किंवा फेडरेशन यांच्याकडून जे निवेदनं जात होती सहकार खात्याला किंवा मंत्रालय लेवलला की ह्याच्यासाठी ऍक्टमध्ये एक वेगळी तरतूद करणं म्हणजे गृहनिर्माण संस्थांसाठी एक वेगळं चॅप्टर किंवा वेगळ्या प्रोव्हिजन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे जे बाकीच्या संस्थांना तरतुदी लागू आहेत त्या सगळ्या गृहनिर्माण संस्थांना लागू करू नयेत. तर त्याच्यासाठी मग एक समिती गठीत केली गेली फेब्रुवारी 2017ला आणि त्या समिती म्हणजे मी स्वतःला भाग्यवान म्हणते की त्या समितीमध्ये सीए इन्स्टिट्यूटला मला रिप्रेझेंट करता आलं आणि त्याच्यामध्ये आमचं एक आम्ही जेव्हा हे बसलो म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्ष आम्ही कंटिन्यू ह्याच्यामध्ये बसलो होतो. डिपार्टमेंटचे सगळे डीडीआर होते, त्याच्यानंतर ही कमिटी संदीप देशमुख साहेबांनी हेड केली आहे. तर ह्याच्यामध्ये असा विषय होता की कुठल्या तरतुदी आहेत ज्या गृहनिर्माण संस्थांना आपण थोड्याशा रिलॅक्स करायला हव्यात, कुठल्या तरतुदी आहेत ज्या ऍक्च्युली आपल्याला नवीन आणायला हव्यात आणि कुठल्या तरतुदी आहेत की ज्या गृहनिर्माण संस्थांना ऍप्लिकेबल नाहीयेत तर त्या काढण्यात येणार. तर त्याच्यावरती आम्ही बसलो. त्याच्यामुळे आणि आता ह्या समितीने आम्ही जो ड्राफ्ट ऍक्ट दिला होता किंवा एक ड्राफ्ट ऍक्ट बनवून दिला होता आम्ही बऱ्याच MLAs वगैरे त्यांना सुद्धा याचं प्रेझेंटेशन होऊन आता तो कॅबिनेटमध्ये पास झालाय आणि ह्याच्यावरती पण पेपरमध्ये वगैरे आल्यानंतर आम्हाला सुद्धा फोन्स किंवा कॉल्स यायला सुरुवात झाली की मॅडम तिथे म्हटलंय की 100 पर्यंतच्या संस्थांना आता इलेक्शनची गरज नाहीये पेपरमध्ये आल्यानंतर. तर मला प्रेक्षकांना एवढं सांगायचंय की हे फक्त आता कॅबिनेटमध्ये मंजूर झालेला आहे. ह्याच्यानंतर तो विधान परिषद आणि विधानसभेत ठेवला जाईल आणि नंतर मग त्याला प्रेसिडेन्शियल असेंट मिळाल्यानंतर मग तो कायदा होणार आणि त्याच्यानंतर मग त्याची अंमलबजावणी म्हणजे ह्याला कमीत कमी अजून 6 महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि तोपर्यंत जे आपल्या सध्याच्या ज्या तरतुदी आहेत कायद्यातल्या इलेक्शन किंवा इतर गोष्टी त्या तशाच म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा तो त्याच्यानंतरच तो ऍक्च्युअली येणार आहे अंमलात त्याच वेळेला तो त्याच्यामुळे ते आता अंमलात आणण्याची गरज नाही. अगदी बरोबर आहे सर. खरं तर म्हणजे एखादा थोडं ऍड करू येस सर. मुळात ही सहकारी चळवळ जी चालू झाली देशामध्ये तर सुरुवातीला 1904 मध्ये हा खरा पतसंस्थांचा किंवा कर्ज पुरवठा करण्यासाठी ही यंत्रणा आली आणि त्याच अनुषंगाने वेळोवेळी कायद्यात जे बदल झाले ते हे कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था आणि इतर झालेल्या संस्था असं सर्वसमावेशक असं कायदे त्यामध्ये बदल होत गेले. मुळात गृहनिर्माण संस्थांबाबतचे रिक्वायरमेंट्स हे वेगळे आहेत. याला आहे तसा कायदा पूर्ण लागू करणं बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात आणि ह्याबाबतचे बरेचसे निवेदन आहे आमचे मंत्री महोदय सहकार मंत्री महोदय असतील यांच्याकडे गेल्यानंतर शासनाने असा विचार केला की सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी एक वेगळा चॅप्टर आपण सहकार कायद्यामध्ये ऍड केला तर सभासदांना आणि त्याचबरोबर त्या संबंधित जे काम करणाऱ्या एजन्सीज आहेत यांना थोडंसं एक सुटसुटीतपणा त्यात यावं त्यासाठी तज्ज्ञ लोकांची कमिटी मॅडमने त्यात काम केलं आहे त्या कमिटीमध्ये. तर त्याप्रमाणे आता लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. मंत्रिमंडळाने ती सुचवलेल्या समिती शिफारशी त्या पण मान्य केल्या आहेत. लवकर त्याचं कायद्यात रूपांतर होऊन एक सहकारी गृहनिर्माणासाठी एक वेगळा चॅप्टर त्यात ऍड होईल, त्याच्यामध्ये ऍड होईल आणि तो सगळ्यांच्याच म्हणजे हितासाठी अगदी खरं आहे. सर खरं तर संस्थेची जी सर्वसाधारण सभा हस्तांतरण फी जी असते म्हणजे ती 25,000पेक्षा जास्त आपण निश्चित करू शकतो का? म्हणजे हा खरा खूप क्रुशियल प्रश्न विचारला. आपण आपले धन्यवाद द्यायला पाहिजे सर. कारण सहकारी संस्थे बऱ्याच वेळा कायदा काय आहे किंवा शासनाने याबाबत काय मार्गदर्शन किंवा निर्देश दिले आहेत हे न पाहता बऱ्याच वेळा लॉजिकली निर्णय घेतले जातात आणि त्याच पाठीमागं संस्थेचं संचालक मंडळ असतील किंवा सर्व सभा असेल यांचं एक लॉजिक असं असतं की त्या सदनिकेचे खरेदीच्या वेळेस किंमत 100 रुपये होती, आज ती वाढलेली आहे आणि त्यामुळे सभासदांनी जास्त रक्कम हा संदर्भ फी म्हणून द्यायला पाहिजे. परंतु शासन याबाबत निर्देश पारित केले आहेत आणि कुठलीही संस्था त्या सदनाची किंमत किती असेल त्या सदनाची किमतीमध्ये कितीही पट वाढ झाली असेल तरी फक्त 25,000 मॅक्झिमम 25,000पर्यंतच त्या संस्थेकडून नवीन येणाऱ्या सभासदाकडून आपण हस्तांतर फी घेऊ शकतो. यामध्ये सर्व सभेला अधिकार आहेत. अधिकार फक्त एवढंच आहे की 25,000 घ्यायचे की त्यापेक्षा कमी किती घ्यायचे. 25,000पेक्षा 1 रुपये जास्त घेण्याचे अधिकार सर्व सभेला नाही. बऱ्याच वेळा सर्व सभा याबाबत ठराव करतात आणि हा आम्ही ठराव केला आहे तर त्यामुळे आम्ही जास्त घेऊ शकतो असे त्यांचं हे म्हणणं असतं. परंतु कायदेशीर तरतूद तशी नाही आहे. कायदेशीर तरतूद अशी आहे की त्यांनी शासनाने जे निर्देश घालून दिले आहेत त्याच्या मर्यादेमध्येच त्यांनी ते
हस्तांतर फी आकारणी करायची आहे. ती आता सध्या तर ती मर्यादा 25,000 रुपये आहे. त्यावेळी जास्त रक्कम स्वीकारू शकत नाही. स्वीकारू शकत तसं बंधन त्यांना घालता येणार देणार. मला नाही. असं वाटतं हा खूप महत्वाचा असा मुद्दा आहे. सर, आपण याच्याविषयी चर्चा करू. एक फोन घेऊया आधी फक्त. श्याम सुंदर देशमुख आपल्याशी बोलतात नांदेडवरून. नमस्कार, बोला. हॅलो हा, बोला सर. मॅडम, माझा एक प्रश्न आहे. हं. आम्ही नांदेडमध्ये आवाज बारीक करायची. नांदेडमध्ये सोसायटी आहे, गृहनिर्माण संस्था. हं. त्या ठिकाणी आम्हाला प्लॉट अलॉट केले होते त्यावेळेस 10 वर्षाखाली 4,000 स्क्वेअर फुटाचे. आता त्यांनी संख्या वाढवून प्लॉट कमी करायले. हॅलो, काही हा क्षेत्र कमी करायचे, तसं त्यांना अधिकार आहे का आमचे अलॉटमेंट लेटर परत घेऊन क्षेत्र कमी करायचं? अच्छा, म्हणजे नाही नाही क्षेत्र कमी करायचं. क्षेत्र कमी करायचे ते अध्यक्ष आमचे आता सध्या. नाही, जमीन तुम्ही खरेदी करण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी रक्कम हे केली असेल, जमा केली असेल, बरोबर? अलॉट झाले आम्हाला प्लॉट अलॉट झाले आहेत. हो, म्हणजे प्लॉट येणे करून त्याचं मार्किंग करून तुम्हाला अलॉट झाले आहेत. अलॉट दिले. हो, कमी कसे करता येतील ते? आता त्यांनी आम्हाला नोटीस दिली की अलॉटमेंट लेटर परत करा आणि तुम्हाला 2,000 स्क्वेअर फुटाची करायची, तर आम्हाला संख्या वाढवायची. बरं. श्यामसुंदर यांनी जो प्रश्न विचारला होता, तर एकदा एखादं क्षेत्र अलाउड झालं तर त्याच्यानंतर ते कमी करता येतं का, असा त्यांचा जो प्रश्न होता, काय सांगाल? हो, आता मुळात ते नेमकं कुठल्या स्टेजला आहे त्यांचं हे काही लक्षात आलं नाही. प्लॉट अलॉट होण्यापूर्वी सर्वसभा त्यांचं क्षेत्र कमी जास्त करू शकते. पण एकदा ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल मेंबरच्या नावाने जर प्लॉट अलॉट झाला असेल आणि त्याप्रमाणे त्यांची नोंदणी महसूल विभागाकडे झाली असेल, तर हा मग एकदमच कायदेशीर प्रश्न निर्माण होईल आणि सहकारी संस्थेच्या सर्वसभेला जरी अधिकार असेल ह्याबाबतचा निर्णय घेण्याचं, परंतु एकंदरीत पुढे तो जास्त अडचणी त्यात येऊ शकतात कायदेशीर. त्याबाबत योग्य त्या तज्ज्ञ माहितीगार याची मदत घेऊन त्यामध्ये सल्ला घेऊन त्यांनी पुढे जायला पाहिजे. बरोबर. खरं तर शिल्पा मॅडम, व्यवस्थापन आपण जे म्हणतो की ते व्यवस्थापन म्हणजे नक्की काय, आणि व्यवस्थापनामध्ये ना मॅनेजमेंट जी कमिटी असेल तिने मुळात कुठल्या गोष्टींना जास्त प्राधान्य दिलं पाहिजे? खरं मला वाटतं आजचा आपला जो विषय आहे त्या विषयाकडे आपण आता आलेलो आहोत. तर व्यवस्थापन म्हणजे प्रत्येक गृहनिर्माण संस्थेमध्ये आपण एक कमिटी किंवा कार्यकारिणी समिती आपण एक म्हणजे निवडून दिलेली असते. आपण जे इलेक्शन म्हणतो, तर समजा मेंबर्स आहेत, तर प्रत्येक मेंबर त्याच्यामध्ये एकत्र येऊन किंवा पुढे येऊन काम करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कोणीतरी एक कमिटी तिथे लागते की जे सगळ्या मेंबरसाठी तिथे कामकाज करण्यात येईल. तर जेव्हा आपण व्यवस्थापन म्हणतो, तर व्यवस्थापन याचा अर्थ त्या संस्थेची देखभाल म्हणजे मेंटेनन्स ऑफ द सोसायटी, याचा अर्थ संस्थेची जी बिल्डिंग आहे, मालमत्ता आहे, त्याची देखभाल आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही आपल्याला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट्स करायचे असतील, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट्स आपण जे म्हणतो, ते आधी करणं गरजेचं आहे. ती जबाबदारी येते कार्यकारिणी समितीची. त्याच्यानंतर हे सगळं करण्यासाठी खर्च जे आहेत, देखभाल करण्यासाठी जो खर्च आहे, त्याच्यासाठी आपल्याला मेंबर्सकडून कॉन्ट्रीब्युशन कलेक्ट करणं गरजेचं असतं. ज्याला आपण फंड म्हणतो, म्हणजे ज्याच्यात आपण मेंटेनन्स म्हणतो किंवा जे स्टॅच्युटरी किंवा कंपल्सरी आपल्याला जे काही सिंगिंग फंड, रिपेअर फंड, एज्युकेशन फंड वगैरे क्रिएट ते ह्याच्यासाठी म्हणजे जी आपली मॅनेजमेंट कमिटी आहे त्याने बसून ते जमा करणं किंवा त्याच्या संदर्भात थोडंसं डिसिजन घेणं गरजेचं आहे. तर ही प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्याच्यानंतर आपला जो आदर्श उपविधी आहे, त्या आदर्श उपविधीमधली प्रत्येक तरतूद म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या मीटिंग्ज असोत, एखादा मेंबर आहे त्याला मेंबरशिप म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन आलं तर त्याला मेंबर करून घेण्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याचं पालन करणं, एखाद्याला समजा फ्लॅट सेल केला आहे तर त्याला फ्लॅट ट्रान्सफर करून देणं, त्याच्यानंतर म्हणजे हे कामकाज करण्यासाठी प्रत्येक वेळी म्हणजे मॅनेजमेंट कमिटीने महिन्यातून एकदा तरी भेटणं, त्याच्यानंतर रेसिट आणि पेमेंट म्हणजे जो खर्च आणि हे आहे, खर्च आणि इन्कम त्याचा एखादा आढावा घेणं, आणि त्याच्यानंतर ज्या बाकीच्या तरतुदी आहेत म्हणजे तुमचं ऑडिट आहे, अकाउंट्स आहे, फाईल्स मेंटेन करणं आहे, रजिस्टर्स मेंटेन करणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे पाठपुरावा झाला पाहिजे. किंवा तिथे संस्थेने म्हणजे ही व्यवस्थापन कमिटीची किंवा कार्यकारिणी समितीचं व्यवस्थापन म्हणजे आदर्श उपविधीमध्ये जे काही दिलेलं आहे ते सगळं त्यांनी तिथे करणं, म्हणजे गुंतवणूक हा सुद्धा त्याच्यामधला भाग आहे. आणि स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आपण जे म्हणतो म्हणजे नुसतं सहकार कायद्याशी रिलेटेड म्हणजे ऑडिट करून घेणं, अकाउंट्स लिहिणं, रजिस्टर्स मेंटेन करणं असं नाहीये. तर आपल्याशी संस्थेला जे दुसरे ऍक्ट जे ऍप्लिकेबल आहेत म्हणजे इन्कम टॅक्स असू दे किंवा आता जो नवीन जीएसटी कायदा आहे तर त्याच्या संदर्भात सुद्धा संस्थेचं ते राहणार आहे. आणि एखाद्या मेंबरचं समजा कंप्लेंट वगैरे आली एखाद्या, तर त्या गोष्टीला सुद्धा त्यांना प्राधान्य देऊन त्या मेंबरला म्हणजे त्याचं रिझोल्युशन करणं कंप्लेंटचं, हे पण व्यवस्थापनाचा एक भाग होऊ शकतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या व्यवस्थापन त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत आणि त्याचा पाठपुरावा
पाठपुरावा करून त्यांचे जे काही प्रश्न असतील ते म्हणजे आदर्श म्हणजे मेंबरशी रिलेटेड आणि तुमची जी आपली जी मालमत्ता आहे त्याच्याशी रिलेटेड कामकाज करणं किंवा त्याचं व्यवस्थापन करणं हे प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्याच्याशी संदिग्ध मग आपल्याला आदर्श उपविधीमध्ये जे काही म्हटलंय की बाबा बिल्डिंग समजा 15 वर्षापेक्षा जास्त आहे, स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं आहे, बिल्डिंगचं इन्शुरन्स करून घेणं आहे, तुमचं इन्व्हेस्टमेंट जे आहे ती कुठे करायची आहे, फंड्स जे आपण गोळा करतो, समजा मी पेंटिंग करायचंय बिल्डिंगमध्ये तर पेंटिंगचा फंड आपण गोळा केलाय तर त्याचं व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे, ते इयरमार्क होणं गरजेचं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आदर्श उपविधीमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि आपण जर क्लॉज 5 बघितला बायलॉचा तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ऑब्जेक्ट काय आहे, गृहनिर्माण संस्था निर्माण करण्याचाच ऑब्जेक्ट काय आहे, तर तो ऑब्जेक्ट असतो बिल्डर डेव्हलपरकडून आपल्याला कन्व्हेन्स घ्यायचा असतो. त्याच्यामुळे कन्व्हेन्स किंवा मानवी अभिहस्तांतरण हे सुद्धा एक मॅनेजमेंट कमिटीची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऍक्च्युली. त्याच्यामुळे आपल्या आदर्श उपविधीमध्ये त्याचा सुद्धा समावेश आहे, गरजेचं. आपल्याला पुढे एक फोन घेऊया. सुनील आपल्याशी बोलतात टिटवाळ्यावरून. नमस्कार, बोला सुनीलजी. मॅडम प्रश्न आहे की जे एनओसी चार्जेस किंवा जे ट्रान्सफर फीज म्हणून जे चार्जेस कलेक्ट करतात ते असं डे टू डे खर्चासाठी म्हणजे रंग नाव लिहायचं वगैरे अशासाठी ते वापरू शकतात का ते पैसे? बरं, हो. धन्यवाद सुनीलजी. काय सांगाल हो, शिल्पाजी? ह्याच्यामध्ये एनओसी म्हणजे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस किंवा त्यांचा ट्रान्सफर प्रीमियम किंवा ट्रान्सफर फीज त्यांनी शब्द ट्रान्सफर फी वापरला, ऍक्च्युली त्यांना ट्रान्सफर प्रीमियम म्हणायचं असेल तर एनओसी वगैरे हा जो आहे आपण मेंटेनन्स थ्रूज म्हणजे आपण जे मेंटेनन्स कॉन्ट्रीब्युशन किंवा महिन्याला आपण दर महिन्याला जे मेंबर्सकडून घेतो तर त्याच्यामध्ये कलेक्ट होता तो तुम्ही वापरू शकता. आणि ट्रान्सफर प्रीमियम जो घेतला जातो साधारणतः तो फंडात जातो, तर त्याची जी अकाउंटिंग ट्रीटमेंट होते किंवा त्याचा जो वापर आहे हा आपण रिझर्व्ह फंडामध्ये ट्रान्सफर करतो. आणि रिझर्व्ह फंडाचा कसा वापर व्हावा हे सुद्धा आदर्श उपविधीमध्ये दिलंय. त्याच्यामुळे रिझर्व्ह फंड हा तुम्ही संस्थेच्या रिपेअर्स आणि मेंटेनन्ससाठी वापरू शकता. तो एक फ्री फंड असतो, त्याच्यामुळे तसं वापर करण्याला हे आहे. सर, मला जरा तुम्हाला ह्या प्रश्नाकडे आणायचं की म्हणजे सहकारी संस्थेवर जेव्हा आपण एखादा प्रशासक नेमतो तर तो कोणत्या परिस्थितीमध्ये नेमला जातो आणि त्याचं नेमकं काम काय आहे? अलीकडे जे कायद्यामध्ये बदल झाले आहेत त्यामध्ये ज्या संस्थेवर शासनाचा अर्थ दिलेला नाही तर त्या ठिकाणी प्रशासकाची तरतूद तशी लागू नाहीत. फक्त काही संस्थेवर कमिटी अस्तित्वात नसेल म्हणजे मुदतीमध्ये निवडणूक घेतलेली नाही किंवा संचालक मंडळाने राजीनामा दिले आहेत, त्या केसमध्ये कायद्यातील तरतुदीनुसार आपण निवडणूक घेण्यापुरते एक दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्ती करतो. आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांनी फक्त दैनंदिन कामकाज करून संस्थेची निवडणूक घेऊन परत नवनियुक्त संचालक मंडळ कामकाज सोपवणं अपेक्षित आहे. ॲज इट इज प्रशासक जी पूर्वीची जर संकल्पना होती की कलम 78 खाली आपण प्रशासकाची नियुक्ती करायचो, पण तो आता कायदा झालेल्या बदलानुसार हाऊसिंग संस्थाकडे कुठल्या शासनाचा अर्थ नसतं बऱ्याच वेळेस, त्यामुळे तिथं कलम 78 खाली प्रशासकाची नियुक्ती होत नाही. आणि याचबरोबरीने म्हणजे सभासद जे असतात त्यांच्या संस्थेविरुद्ध कधी काही तक्रारी किंवा न्यायालयीन दावे जे असतात त्यांच्यासाठी जो म्हणजे खर्च होतो तो संस्था संबंधित जो सभासद असतो त्याच्याकडून म्हणजे घेऊ शकते काय? आता हा म्हणजे खूप क्रुशियल प्रश्न आहे, कारण असे बरेच अनेक प्रश्न असतात की जे छोटे छोटे तक्रारी आणि बऱ्याच वेळा हे आपल्या कायद्यामध्ये किंवा लोकशाही याच्यामध्ये प्रत्येक सभासदाला त्याच्या तक्रारीची दाद मागणे हा अधिकार दिला आहे, त्याचा नैसर्गिक अधिकार आहे. तो संस्था पातळीवर त्याला न्याय मिळाला नाही तो वेगळ्या ठिकाणी जाणार, तो निबंधाकडे जाणार, सहकार न्यायालयामध्ये जाणार किंवा वेगळ्या न्यायालयामध्ये तो दावा दाखल करणार तो न्याय मिळण्यासाठी. तर ऑब्व्हियसली यासाठी संस्थेला वकील द्यावा लागेल, त्या न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचा काही खर्च येईल. तो हा खर्च बऱ्याच वेळा सर्वसभा ठराव करते आणि ज्या सभासदांनी तक्रार केली आहे किंवा ज्याने दावा दाखल केला त्याच्या नावे टाकते. परंतु कायद्यामध्ये किंवा बायलॉजमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. जोपर्यंत एखादं न्यायालय सदरची रक्कम त्या सभासदावर इम्पोज करत नाही किंवा त्याला त्यासाठी जबाबदार धरत नाही तोपर्यंत अशा स्वरूपाची रक्कम त्या सभासदाकडून करणं चुकीचं होईल. कारण एक प्रकारे आपण असं जर केलं तर कोणाला दाद मागायची संधी देत नाही. म्हणजे संस्थेने कसंही कामकाज केलं तर त्यांनी दाद मागायची नाही, दाद मागितली तर आम्ही तुझ्यावर लिगल चार्जेसची आकारणी करू, असं एक स्वरूपाचं वातावरण तयार होईल. त्यामुळे अशी तरतूद संस्थेला करता येणार नाही, त्या सर्व सभेला याबाबत तसा ठराव करता येणार नाही. किंवा अशा प्रकारची अंमलबजावणी चुकीची आहे, करता येणार म्हणजे मला असं वाटतं हा एक खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. शिल्पाजी, मगाशी आपण कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे हे बघितलं, पण त्याचबरोबरीने ना मॅनेजमेंट कमिटीच्या कायदेशीर जबाबदाऱ्या कोणत्या किंवा त्या नाही पार पाडल्या
तर म्हणजे काय कमिटीवर काय परिणाम होतो हे सांगा. बरं, आपण बघितलं की संस्थेचं व्यवस्थापन आदर्श उपविधी प्रमाणे होणं गरजेचं आहे. पण जेव्हा आपण कायदेशीर जबाबदाऱ्या काय आहेत, कायदेशीर जबाबदाऱ्या म्हणताना आपण इथे विचार करूया अकाउंट्स, म्हणजे संस्थेचं, कारण ही एक संस्था आहे, गृहनिर्माण संस्था आहे, आणि कोऑपरेशन म्हणजे लोकांनी एकत्र येऊन जे काही फंड्स दिले त्याच्यातून खर्च होणं गरजेचं आहे. आणि ते होता होता समजा जर त्याच्यामध्ये सरप्लस वगैरे राहिला तर त्याचं इन्व्हेस्टमेंट कशी केली जाऊ शकते किंवा काय. तर अकाउंट्स मेंटेन करणं म्हणजे संस्थेचं अकाउंट्स मेंटेन करणं. आणि आपण जर आपला कायदा बघितला तर असं म्हटलेलं आहे की आपलं जे फायनान्शियल इयर आहे ते एप्रिल ते मार्च आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च. त्याच्यामुळे 45 दिवसाच्या आत संस्थेचे अकाउंट्स हे फायनलाइज करणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे ड्यू डेट आपली जी येते ती 15 मे येते, 45 दिवस म्हटलं तर. त्याच्यानंतर म्हणजे 1 जून म्हणजे परत 15 दिवस संस्थेने ते अकाउंट जे फायनलाइज केले ते अडॉप्ट करणं गरजेचं आहे मॅनेजमेंट कमिटीमध्ये. म्हणजे तिथे तुम्हाला जेव्हा आम्ही ऑडिट करतो मॅनेजमेंट कमिटीच्या मिनिट बुकामध्ये आम्हाला तिथे ते दिसलं पाहिजे की संस्थेने हे जे फायनलाइज केलेले अकाउंट्स आहेत ते अडॉप्ट केलेत. हे बऱ्याच संस्था करत नाही. त्याच्यामुळे माझ्या संस्थांचे इथे जे मेंबर्स प्रेक्षक आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की नुसतं फायनलाइज करू नका, पण तो एक मुद्दा मॅनेजमेंट कमिटीमध्ये पण अजेंडा घेऊन ड्राफ्ट अकाउंट्स पास करणं खूप गरजेचं आहे. आणि नंतर 1 जूनला ते ऑडिटरकडे ऑडिटसाठी जाणं गरजेचं आहे. आणि नंतर कायद्यामध्ये असं म्हटलंय की 4 महिन्याच्या आत संस्थेने ऑडिट करून घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ 31 जुलैपर्यंत संस्थेचं ऑडिट, स्टॅच्युटरी ऑडिट जे आहे ते कायद्याखाली जे आपल्याला करायला लागतं ते 31 जुलैपर्यंत संस्थेला करणं बंधनकारक आहे. याच्यात तर ह्या ज्या डेडलाईन्स आहेत म्हणजे 45 दिवसात करणं, त्याच्यानंतर ते 1 जूनला ऑडिटरकडे जाणं, 31 जुलैपर्यंत ते ऑडिट कंप्लीट करणं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ऑडिटर रिपोर्ट देतो तर सगळ्यात महत्त्वाचं एक सेक्शन 82 खाली एक रेक्टिफिकेशन ऑफ ऑडिट रिपोर्ट म्हणून आहे. याचा अर्थ काय की ऑडिटरने जो रिपोर्ट दिलाय, तर ऑडिटरने जो रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टच्या म्हणजे त्या डेटच्या विदिन 3 मंथ्स म्हणजे 3 महिन्याच्या आत संस्थेला त्याचं ओ फॉर्ममध्ये रेक्टिफिकेशन म्हणजे ऑडिटरने जे काही सांगितलंय की हे झालेलं नाहीये, जे काही त्याचे पॉईंट्स किंवा क्वेरीज असतील त्याला संस्थेने रेक्टिफाय करणं किंवा कंप्लायन्स करणं गरजेचं आहे. आणि त्याची कॉपी ऑडिटरलाही द्यायची आहे आणि संबंधित रजिस्ट्रारला किंवा निबंधकाला त्यांना सबमिट करणं आहे. त्याच्यामुळे रेक्टिफिकेशन ऑफ ऑडिट रिपोर्ट हे पण बऱ्याच संस्थांमध्ये होत नाही आणि आम्ही ऑडिटमध्ये ते आम्ही पॉईंट आउट पण करतो. आणि हे मॅनेजमेंट कमिटीने थोडंसं ह्याला सिरियसली घेतलं पाहिजे, कारण जर तुम्ही रेक्टिफिकेशन केलं नाही तर सेक्शन 146 कलम 146 जो आहे कायद्यामध्ये, तर त्याच्यामध्ये हा एक ऑफेन्स आहे आणि त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कमिटीसाठी म्हणजे किंवा सोसायटीसाठी पेनल्टी 5,000ची आहे. त्याच्यामुळे हा एक थोडासा सिरियस एक बाब होऊ शकते. त्याच्यानंतर मॅन्डेटरी रिटर्न्स म्हणजे काही विवरणपत्र सोसायटीला भरणं गरजेचं असतं सेक्शन 79(1)A आणि 1B खाली. तर ह्याच्यामध्ये 79(1)A मधलं रिटर्न म्हणजे काय, तर आपलं जेव्हा ऑडिट होतं आणि जेव्हा एजीएम मध्ये आपण अकाउंट्स पास करतो म्हणजे 30 सप्टेंबरला आपण एजीएम होण्याची पण आता एक डेडलाईन दिलेली आहे, ती अक्रॉस स्टेट म्हणजे प्रत्येक राज्यात आता 30 सप्टेंबर आहे 97 घटना दुरुस्तीनंतर. त्याच्यामुळे आपलं 30 सप्टेंबरला जेव्हा 30 सप्टेंबरच्या एजीएम होते, तर त्याच्यामुळे एजीएम झाल्यानंतर विदिन 1 मंथ आपल्याला तुम्हाला एक ऑडिटरचं रिटर्न फाईल करायचं आहे 79(1)B मध्ये, जो ऑडिटर तुम्ही एजीएम मध्ये अपॉइंट करणार त्याचं. आणि आपल्याकडे कायद्यात थोडीशी अनॉमली आहे की संस्थेचं जे बॅलन्स शीट आणि हे आहे त्याचा लेखाजोखा किंवा ॲव्हरेज फॉर्म ऑफ बॅलन्स शीट आम्ही म्हणतो 79(1) आहे, तर ते एक विवरणपत्र आपल्याला अपलोड करायला लागतं. तर त्याची डेडलाईन पण 30 सप्टेंबर आहे. तर ही पण एक महत्वाची जबाबदारी आणि हे पण नाही केलं तर 5,000ची पेनल्टी संस्थेला लागू शकते. आणि हे बऱ्याच संस्था करत नाही आणि हे ऑनलाईन कंप्लायन्सेस आहेत. आणि जेव्हा मी ऑनलाईन कंप्लायन्सेस म्हणतो याचा अर्थ बऱ्याच संस्थांना हे सुद्धा माहिती नाहीये की त्यांचं लॉग इन महासहकारच्या वेबसाईटवर म्हणजे महासहकार ही आपल्या महाराष्ट्र डिपार्टमेंटची आपली ऑफिशियल वेबसाईट आहे mahasahkar.maharashtra.gov.in. तिथे प्रत्येक संस्थेचं लॉग इन असणं गरजेचं आहे. तिथेच ऑडिटरचंही लॉग इन असतं. त्याच्यामुळे संस्थेने जेव्हा अकाउंट्स किंवा एजीएम होते आणि अकाउंट्स पास होतात तर अकाउंट्स ज्या दिवशी एजीएम झाली त्या 30 दिवसाच्या आत ऑडिटरचं रिटर्न अपलोड करायचं ह्या वेबसाईटवरती जाऊन. आणि संस्थेची जी ॲव्हरेज फॉर्म ऑफ बॅलन्स शीट आहे ते सुद्धा त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत अपलोड करणं हे कायदेशीर आहे. म्हणजे कायद्यात ही तरतूद आहे पण ती केली जात नाही. पण आता हे म्हणजे आपल्या ह्या कार्यक्रमाद्वारे मला आणि हे करावं कारण हे डिपार्टमेंट पण आता खूप सिरियसली या गोष्टीकडे बघायला लागलेलं आहे. अगदी खरं. आता आपल्याकडे फोन घेऊया. अनंत जोशी आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. मी जोशी बोलतोय डोंबिवलीवरनं. माझ्या सोसायटीमध्ये माझे 2 फ्लॅट आहेत. हॅलो. बोला बोला, तुमचा प्रश्न. 2 फ्लॅट आहेत आणि दोन्ही फ्लॅटमध्ये एका फ्लॅटमध्ये माझ्या मुलाच्या नावावर आहे आणि आपल्या सोसायटीची जी एजीएम वगैरे असते त्या एजीएमच्या सभेला
समजा सगळ्यांनी हजर राहिलं पाहिजे. आता माझ्या मुलाच्या आणि माझं एकच असल्यामुळे सभेला हजर असतो. सोसायटी नियम काढलाय की ज्याच्या नावात फ्लॅट आहे त्यांनी हजर राहिले पाहिजे. माझा मुलगा इच्छा नसतो तर मी त्यांना सांगतो तुम्ही आहे. त्यांनी सांगितलं की जर कोणी उपस्थित राहिलं नाही तर 500 रुपये दंड त्यांना करू. तर आता दंड करायचा अधिकार त्यांना आहे का? अनंतजी, तुमचा प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे, त्याच्यावर आपण उत्तर नक्की देऊया. अनंतजींनी जो प्रश्न विचारला होता की 2 फ्लॅट आहेत आणि जेव्हा एजीएम किंवा जेव्हा काही मीटिंग असते त्यावेळेला तो मेंबर तिथे हजर असणं उपस्थित असतं, त्यावेळी काय मार्गदर्शन कराल तुम्ही? यामध्ये संस्थेला दंड आकारणी करता येणार नाही, पहिली गोष्ट. हा, कायद्यामध्ये तरतूद आहे, जर एखादे सभासद एक लागोपाठच्या 5 सर्वसंघ सभेला गैरहजर असेल तर त्यांना नॉन ॲक्टिव्ह मेंबर ते करू शकतात. परंतु सभेला गैरहजर आहे या कारणासाठी दंड आकारणी जर करत असेल ते चुकीचं आहे, कारण तशी तरतूद कुठे कायद्यामध्ये किंवा उपविधीमध्ये नाही, तर तशी आकारणी त्यांना करता येणार नाही. अच्छा सर, आता जसं तुम्ही नॉन ॲक्टिव्ह सांगितलं तसंच त्याच अनुषंगाने ॲक्टिव्ह नॉन ॲक्टिव्ह जे सभासद असतात त्यांच्या बाबतीत काय तरतुदी आहेत आणि नॉन ॲक्टिव्ह सभासदांना कुठले अधिकार असे मिळत नाही, तसे काही वेगवेगळे अधिकार आहेत का? हो, मुळात म्हणजे 97 घटना दुरुस्ती करण्यापाठीमागाचा हा मूळ उद्देश असा होता की सभासदांचा संस्थेच्या कामकाजामध्ये सहभाग कसा वाढेल, तो वाढण्यासाठी कायद्यामध्ये काहीतरी तरतूद असावी. म्हणून ही तरतूद ॲक्टिव्ह आणि नॉन ॲक्टिव्ह मेंबरची ही 2013 पासून अंमलात आलेली आहे. तर गृहनिर्माण संस्था आपण विचार केला तर त्यासाठी जर एखादे सभासद लागोपाठ 5 सर्वसंघ सभेला जर गैरहजर असेल आणि तो थकबाकीदार असेल तर त्यांना नॉन ॲक्टिव्ह मेंबर संस्था घोषित करू शकते. नॉन ॲक्टिव्ह मेंबर घोषित केल्यानंतर सभासदांचे जे काही अधिकार आहेत, म्हणजे दस्तावेज पाहणी करणे किंवा दस्तावेजच्या नकला मागणे किंवा निवडणुकीत उभे राहणे, ह्या स्वरूपाचे अधिकार नॉन ॲक्टिव्ह मेंबरला मिळत नाही. त्यासाठी त्यांनी ॲक्टिव्ह सभासद असणं आवश्यक आहे. 5 सभेला तो गैरहजर राहिला, नंतर परत सभेला हजर झाला तर ज्या तारखेला तो ज्या सभेला हजर राहील तिथून पुढे परत तो ॲक्टिव्ह सभासद म्हणून ॲक्टिव्ह सभासद होईल, तो कन्सिडर केला जाईल. आता जसं यामध्ये आणखी एक मी ॲड करतो की बऱ्याच वेळा अशी शक्यता आहे की काही सभासदांना, म्हणजे ही गृहनिर्माण संस्था आपण म्हणतो की इथं सर्वांनी मिळून एकत्र येणं आणि चांगलं कामकाज चालणं असं अपेक्षित आहे. पण जसं राजकारण इतर संस्थेमध्ये असतं तसं गृहनिर्माण संस्थांमध्ये पण असतंच. ही पण शक्यता आहे की काही सभासदांना कारण नसताना किंवा जाणून बुजून त्यांना नॉन ॲक्टिव्ह मेंबर करणं. त्यासाठी कायद्यातलं कलम 26(2) आहे, त्याखाली ते निबंधकाकडे अपील दाखल करू शकतात. जर एखाद्या सभासदाला चुकीच्या पद्धतीने जर नॉन ॲक्टिव्ह मेंबर संस्थेने घोषित केला असेल तर ते निबंधक त्यावर संबंधित निर्णय घेऊन त्यांना ॲक्टिव्ह नॉन ॲक्टिव्ह ठरवू शकतात. आपला एक पुढचा फोन घेऊया. विश्वनाथ शिंदे आपल्याशी बोलतात नवी मुंबईवरून. नमस्कार, बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आमच्या इमारतीत 4 घरकुल आहेत. 15 वर्षापासून आम्ही रजिस्ट्रेशन नोंदणी करता प्रयत्न करतो, पण आम्हाला नोंदणी करता काहीच पर्याय मिळत नाही आणि नोंदणी आमची होत नाही. बरं, रजिस्ट्रेशन ऑफिसला आम्ही जाऊन आलो, रजिस्टरला भेटलो, ते सांगतात की 4 घराची नोंदणी होत नाही. म्हणजे याकरता पर्याय काय आहे? बरं, धन्यवाद विश्वनाथजी, तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. काय सांगाल शिल्पाजी? रजिस्ट्रेशन जेव्हा एखाद्या गृहनिर्माण संस्थेचं करायचं आहे तर कायद्याप्रमाणे कमीत कमी 10 मेंबर्स असणं गरजेचं आहे. आणि जिथे 10 मेंबर्स नसतील तर आपण सेक्शन 157 म्हणजे कलम 157 खाली आपल्याला जिथे एक सेपरेट म्हणजे शासनाला त्याचा अधिकार दिलेला आहे, तर तिथे जाऊन आपण ऍप्लिकेशन करून 157 खाली सोसायटी रजिस्टर करू शकतो. पण त्याच्यामध्ये पण डिपार्टमेंटचं एक 1995 सर्क्युलर आहे, परिपत्रक आहे, तर त्या परिपत्रकाप्रमाणे असं म्हटलेलं आहे की जो एरिया आहे फ्लॅटचा तो 700 स्क्वेअर फीटपेक्षा कमी असावा आणि तिथे बॅलन्स FSI नसावा. ह्या 2 कंडिशन्स आहेत. ह्या 2 कंडिशनमध्ये जर ह्यांची पूर्तता होत असेल तर कलम 157 खाली तुमची म्हणजे 4, 6 म्हणजे 10 पेक्षा कमी मेंबर जरी असतील तरी ती संस्थेची नोंदणी होऊ शकते. ओके सर, तुम्हाला काही सांगायचं? नाही, 4 जर सभासद असतील त्यांना सहकारी संस्था नोंदणी होणार नाही. इतर मार्ग त्यांना अपार्टमेंट डीड करून ते अपार्टमेंट रजिस्टर करू शकतात. विषय सहकारी संस्था नोंदणी करण्याचा मूळ उद्देश असा असतो की त्या इमारतीचं आणि तिथल्या रहिवाशाचं जे दैनंदिन कामकाज आहे किंवा डेली नीड्स जे आहेत इमारतीच्या अनुषंगाने त्याबाबतची व्यवस्था तयार करणं. 4 सभासद असतील तर सहकारी कायद्यानुसार कमीत कमी 10 सभासद पाहिजे, त्यामुळे होता येणार नाही.
750पेक्षा कमी एरिया असेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना सहकारी संस्था स्थापन करता येईल. परंतु 4 मेंबरसाठी मला वाटतं त्यांनी हा दुसरा पर्याय जर निवडला अपार्टमेंट रजिस्टर करणं तर ते चांगला राहील असं मला वाटतं. रेग्युलेशन्स. बरं, मगाशी शिल्पाजी सरांनी एक इलेक्शन हा एक शब्द वापरलेला, तर मला त्याविषयी विचारायचं की इलेक्शन बद्दल म्हणजे मॅनेजमेंट कमिटीने काय पूर्तता करणं गरजेचं आहे, काय मार्गदर्शन कराल? हो, इलेक्शन पण हा गृहनिर्माण संस्थांमध्ये एकदम हॉट टॉपिक असतो. म्हणजे मला वाटतं सगळं जे कामकाज किंवा जो काही तक्रार किंवा ह्याचा जो मेन क्रक्स आहे तो इलेक्शन आणि ती कमिटी आणि ह्या सगळ्यामध्ये असतो. तर इलेक्शनसाठी पण आपले एक सेपरेट इलेक्शन टू कमिटी रूल्स 2014 आहेत आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येक गृहनिर्माण संस्थाचा आता जो म्हणजे कार्यकारिणी समितीचा जो कालावधी आहे, जसं मी म्हटलं, ही परत ही 97 घटना दुरुस्तीप्रमाणे 5 वर्षाचा कालावधी. म्हणजे पूर्वी वेगवेगळ्या स्टेटमध्ये कुठे 2 वर्ष, कुठे 3 वर्ष, कुठे 5 वर्ष होता, तर तो 97 घटना दुरुस्तीमध्ये अक्रॉस इंडिया आता तो 5 वर्षाचा झालेला आहे. आणि जी एक्झिस्टिंग कमिटी आहे त्यांच्यावरती इलेक्शनबद्दल बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत. इन द सेन्स की आता समजा माझा 5 वर्षाचा कालावधी माझा जूनमध्ये किंवा माझा डिसेंबरमध्ये संपतोय, तर माझा जो कालावधी 5 वर्षाचा संपणार आहे तर 6 महिने इन ऍडव्हान्स म्हणजे 6 महिन्याच्या आधी, त्या ड्यू डेटच्या 6 महिने आधी मला एक E2 फॉर्म म्हणजे एक्झिस्टिंग कमिटीला E2 फॉर्म भरून तो रजिस्ट्रारला आणि स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी म्हणजे आपल्याकडे जे इलेक्शन्स होतात त्याच्यासाठी एक वेगळं प्राधिकरण आहे, त्याला स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी पुण्याला आहे, ते मधुकरराव चौधरी त्यांचे हेड आहेत. तर तिथे आपल्याला हा E2 फॉर्म सबमिट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यात आपण तिथे देतो की आमचं हे इलेक्शनची नेक्स्ट ड्यू डेट आहे. याचा तर मग डिपार्टमेंटला पण थोडंसं ते 6 महिन्याचा कालावधी मिळतो. तर हा E2 फॉर्म जर तुम्ही पाठवला नाही तर ती एक्झिस्टिंग कमिटीची जबाबदारी आणि मला वाटतं सेक्शन 77 ए आणि 78A त्याच्यामध्ये येऊन कमिटी कॅन बी डिसमिस म्हणजे डिस्क्वालिफाय होऊ शकतात मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स आणि त्यांना पुढचे 5 वर्ष इलेक्शन कंटेस्ट करता येणार नाही. त्याच्यामुळे इलेक्शन E2 भरून इलेक्शन करून घेणं हे फार गरजेचं आहे. आणि दुसरं कोऑप्शन हा एक आणखीन मुद्दा आहे जो खूप महत्वाचा आहे. कोऑप्शन इन द सेन्स बऱ्याच वेळा आम्ही बघतो सोसायटी किंवा आम्ही जेव्हा मीटिंग्स करतो किंवा जेव्हा आमच्याकडे ऑडिटला येतं तर आम्ही बघतो की इंटरनलीज म्हणजे इलेक्शन स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी थ्रू किंवा प्राधिकरणा थ्रू करायचं आहे. आपला ऍक्ट जसं मी म्हटलं 2013ला आलाय, त्याच्यामुळे 2013 नंतर जे काही इलेक्शन झाले असतील हे प्राधिकरणात कडूनच आपल्याला रिटर्निंग ऑफिसर येऊन होणं गरजेचं आहे. पण आम्ही बघतो की आम्ही जेव्हा विचारतो सर म्हणजे तुमचं शेवटचं इलेक्शन कधी झालं तर 2015ला झालं, कसं केलं नाही आम्ही इंटरनली करून घेतलंय. सो हे मी संस्थांना माझं हे अपील आहे की असं करू नका, जसं जो ठराव आहे त्याच्यानुसार म्हणजे आपण प्राधिकरणाकडूनच इलेक्शन होणं, अदरवाईज ही कमिटी ऍक्च्युअली इनव्हॅलिड कमिटी होणार आणि तुम्ही जे काही डिसिजन्स आतापर्यंत घेतले असतील ते सगळे इनव्हॅलिड डिसिजन्स असू शकतात. त्याच्यामुळे तसं नाही करायचंय, आपल्याला प्राधिकरणाकडूनच करून घ्यायचंय. आणि कोऑप्शन किंवा कॅज्युअल वेकेन्सी म्हणजे एखाद्याने रेजिग्नेशन दिलं एखाद्या कमिटी मेंबरनी किंवा आपल्याला एखादा नवीन मेंबर घ्यायचा तर ते सुद्धा राईट्स कमिटीकडे नाही आहेत. इव्हन कॅज्युअल वेकेन्सीज किंवा ऑप्शन हे सुद्धा स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी किंवा प्राधिकरणा थ्रूच व्हायला पाहिजे. सर तुम्ही काय सांगाल? आता हे ज्यावेळेस 2014चं इलेक्शन रूल प्रथम आले आणि त्या अनुषंगाने सहकारी संस्थांच्या निवडणुका व्हायला सुरुवात झाली, तर त्यावेळेस असं लक्षात आलं की बऱ्याचशा संस्थांच्या निवडणुका हे प्रथम म्हणजे 15-20 वर्षानंतर निवडणुका झाल्या. म्हणजे बऱ्याच वेळा इलेक्शन नियम होण्याच्या पूर्वी संस्थांच्या निवडणुका नियमित होत नव्हत्या. मूळ उद्देशच इलेक्शन रूल करण्याचा माझ्या पाठीमागे आहे की नियमित सर्व संस्थांच्या सहकारी संस्था नियमित निवडणुका घेणे आणि दर 5 वर्षांनी पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया राबवणे हा त्याचा मूळ उद्देश आहे. तर ज्यावेळेस निवडणूक घेण्याबाबतचं आढावा आमच्या स्तरावर किंवा सहकार खात्याने घेतला त्यावेळेस ही बाब हाऊसिंग संस्थांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात निदर्शन आली की 10, 20, 25 वर्ष किंवा संस्था नोंदणी झाल्यानंतर त्या संस्थे निवडणुकाच झालेल्या नाही. आता प्राधिकरण अस्तित्वानंतर प्राधिकरणाच्या मार्फत ज्यावेळेस निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेस मग आणि निवडणूक पारदर्शक झाल्यानंतर बरेचशा संस्थांमध्ये असणारे तक्रारी किंवा वादविवाद हे सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला सुरुवात झाली. कारण मूळ पायाच तो आहे मॅनेजमेंटचा. जर तुमची निवडणूक पारदर्शक असेल तर पुढच्या बऱ्याचशा व्यवस्थापन सुद्धा त्याच पद्धतीने पारदर्शक व्हायला सुरुवात होतं आणि संस्थेमधले वादविवाद सुद्धा आपोआप कमी व्हायला सुरुवात होते. आपला एक पुढचा फोन घेऊया. माधवी कुलकर्णी आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार, बोला माधवीजी. मला बोला. मला असं विचारायचं आहे की आमची सोसायटी ही डोंबिवलीमध्ये प्लॉटची सोसायटी आहे आणि की आम्हाला प्लॉट वगैरे सगळे अलॉट केलेले म्हणजे सगळे आहेत आमच्या ह्याच्यावर, पण आता ती कलेक्टर लँड म्हणून असं धरली जाते. तर त्यामुळे आम्हाला
पुढे काही त्याच्याबद्दल क्लिअरन्स मिळत नाही आहे. तर आणि आम्ही बिल्डरचे अग्रीमेंट वगैरे असं करून बसलेलो आहोत. आता जवळजवळ 4-4.5 वर्ष झाले या गोष्टीला. तर ते बिल्डर म्हणतायत की अजून गव्हर्नमेंट कडून म्हणजे त्याच्या अप्रुव्हल येत नाहीये. कलेक्टर लँड क्लिअर कंडिशन काय आहे, म्हणजे पोझिशन काय आहे की आम्ही किती दिवसाची वाट बघायची राहायचं. कारण मी इकडं तसं एकतर. धन्यवाद माधवीजी, तुमचा प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. सर काय सांगाल याला? नाही, डोंबिवली भागामध्ये हा प्रश्न बराच मोठ्या आहे. कारण तो शासनाने जी कलेक्टर लँड होती ती लँड सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेली आहे. ती देताना काही अटी शर्ती शासनाने त्या वाटपपत्रामध्येच नमूद केलेल्या आहेत. त्यामध्ये ही अट आहे की त्याबाबतची हस्तांतर किंवा इतर कुठले वापर करत असेल तर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी प्रॉपर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवणं आणि त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेऊनच त्यांना पुढे जाता येईल. अदरवाईज त्यांना तसं पुढे जाता येणार नाही. अक्षय, तुम्ही काय सांगता? अच्छा सर, खरं तर सदनिका जेव्हा आपण भाड्याने दिलेल्या असतात त्या सभासदास समिती सदस्य होता येतं का? म्हणजे बऱ्याच असं होतं ना की एखादं घर घेतलं जातं किंवा मग ते भाड्याने दिलं जातं. नाही, आता जस्ट मागच्या महिन्यामध्येच यामध्ये हायकोर्टाने आमच्याच कार्यालयाने एका दिलेल्या निर्णयामध्ये उच्च न्यायालयामध्ये ते रिट दाखल झालं होतं. तर उपविधीमध्ये 117 उपविधी क्रमांक आहे. त्यामुळे समिती सदस्य होण्यासाठी ज्या पात्रता निश्चित केल्या आहेत त्यामुळे संस्थेची परवानगी न घेता एखाद्या सभासदांनी जर सदनिका भाड्याने दिली असेल किंवा लेवल सर्व दिली असेल त्यांना समिती सदस्य होता येणार नाही. हां, पण ते समितीची पूर्वपरवानगी घेऊन ते भाड्याने देऊ शकतात. त्या केसमध्ये त्यांना समिती सदस्य होता येईल आणि मेंबर म्हणून राहता येईल कमिटीवर. अगदी खरं आहे. आणि शिल्पाजी, जेव्हा आपण एखादा प्लॉट ट्रान्सफर करतो आपला फ्लॅट, तर मॅनेजमेंट कमिटीने नक्की काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यावेळेला एनओसी हे घेणंही सुद्धा गरजेचं आहे का? हा पण एक छान प्रश्न आहे. कारण बऱ्याच परत जे आपण तक्रारी म्हणतो त्या ह्याच्याशी संदर्भात असतात. तर सगळ्यात आधी आपण जर आदर्श उपविधी बघितला तर त्याच्यात स्पेसिफिकली असं म्हटलेलं आहे की एनओसीची म्हणजे सोसायटीच्या एनओसीची आता गरज नाही आहे. आणि हे काय, कारण जर मी लाखो करोडो इन्व्हेस्ट करून मी फ्लॅट घेते आणि मला समजा एखादा चांगला डील आला आणि मला ते विकायचं आहे तर त्याच्यासाठी फक्त एनओसी नाही, म्हणजे आम्ही तुम्हाला एनओसी देणार नाही असं जे सोसायटीचं जे ते तसं नाहीये. कारण माझा पैसा आहे, माझी इन्व्हेस्टमेंट आहे, मला एखादा महत्वाचा मुद्दा. तर त्याच्यामुळे मॅनेजमेंट कमिटीचं एनओसीची त्याला गरज नाहीये. पण एनओसी आपल्याला का लागते? मी ज्याला फ्लॅट विकणार आहे त्याला जर समजा बँकेकडून लोन घ्यायचं आहे तर बँक त्याला सांगणार की सोसायटीची एनओसी घेऊन ये आणि नॉर्मली बँका एक फॉर्मॅट देतात. आणि कारण म्हणजे बँकांना पण एक अश्युरन्स असतो आणि समोर आपला तुमचा जो बायर असतो किंवा जो त्याला पण पाहिजे असतं की एनओसी दिलं याचा अर्थ हा माणूस तिथे त्याचं आउटस्टँडिंग वगैरे नाही. तर त्याच्यामध्ये शब्द जो आहे आदर्श उपविधीमध्ये की देऊ शकतात. म्हणजे जर मी ऍप्लिकेशन केलं की मी फ्लॅट ट्रान्सफर करते आणि मला एनओसी हवंय तर देणं बंधनकारक आहे. पण माझ्या एनओसी शिवाय फ्लॅट विकूच शकत नाही हे असं नाहीये. अगदी खरं. हा सर, काय यामध्ये मॅडमने सांगितलं, मी थोडं त्यात ऍड करू इच्छितो की हा नेहमीचा प्रश्न आहे की जेव्हा सदनिका हस्तांतर केली जाते किंवा सदनिकेवर कर्ज घ्यायचं असेल तर बँका सहकारी संस्थेचं गृहनिर्माण संस्थेचं नार्क दाखला घेतल्याशिवाय बँक कर्ज देत नाही. तर कारण असं आहे की जसं इतर कुठले आपण ॲग्रीमेंट करतो ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्ट खाली, त्याची नोंद कुठल्या तरी गव्हर्नमेंट एजन्सी करते. जशी आपण जमीन खरेदी केली तर त्याचं सेल डीड होतं. सेल डीडची नोंद त्या 7/12 होती आणि 7/12 नंतर त्या सभासदाच्या नावानं होतं. दुर्दैवाने व्हर्टिकल प्रॉपर्टी जी आहे म्हणजे सदनिका, याचं फक्त तुमची सेल डीड होईल, ॲग्रीमेंट होईल, पण त्याची नोंद कुठे गव्हर्नमेंट रजिस्टर कुठे ऑफिसला होत नाही किंवा तसं कुठलं प्रॉपर्टी कार्ड त्याचं मिळत नाही. तर त्यामुळे ऑब्व्हियसली संस्थेचा जो भाग दाखला आहे याला ते स्टेटस प्राप्त झालेलं आहे मालकी. तसा भाग दाखला आणि मालकी हक्क याचा संबंध नाही, कायदेशीर त्यांचा दोन्हीचा काही संबंध नाही. परंतु एखादी सदनिका त्या सभासदांनी इतर कोणाला मॉर्गेज दिली आहे का, की आणखी दुसऱ्या बँकेला त्यांनी तारण दिली आहे का, ही खात्री करण्यासाठी बँका किंवा वित्तीय संस्था संस्थेची एनओसी मागते. त्यावर संस्थेने ती एनओसी देणं आवश्यक आहे. अशी जर एनओसी संस्था देत नसेल नार्क तर त्यांनी संबंधित त्या वॉर्डचे निबंधक आहेत, उपनिबंधक कार्यालय, यांच्याकडे संपर्क साधावा. उपनिबंधक कार्यालय त्याबाबत संस्थेला
कारण हे डिपार्टमेंटचं जबाबदारी आहे की आमचं काम आहे ते की जर एखाद्या सभासदाला त्रास होत असेल, संस्था एनओसी देत नसेल तर त्याबाबत निश्चित आम्ही त्यांना मदत करतो आणि एनओसी देण्याबाबतचं एनओसी साठी एक आपलं सर्क्युलर पण आहे. आपला फोन ठेवूया आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. अंजली आपल्याशी बोलतायत. नमस्कार अंजलीजी, बोला. बोला अंजलीजी. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मी LIG कॉलनी आहे दहिसर पूर्वला, शैलेंद्र नगर, त्याचं रिडेव्हलपिंग साठी फिजिबिलिटी रिपोर्टची आवश्यकता आहे का? बरं, धन्यवाद अंजलीजी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. अंजलीजींनी जो प्रश्न विचारला होता त्यावर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? हो, आता जर संस्थेची इमारत 30 वर्षापेक्षा कमी मुदतीची असेल बांधकाम झाल्यानंतर तर स्ट्रक्चर ऑडिट करणं आवश्यक आहे. आणि पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमचे कलम 79A अन्वये निर्देश पारित केले आहेत आणि त्या निर्देशानुसार त्याची प्रक्रिया काय असावी, म्हणजे ज्यावेळेस ही संस्थेची जागा असल्यामुळे त्याची विल्हेवाट किंवा त्याबाबत पुनर्विकास करताना कुठल्या पद्धतीने जायला पाहिजे याची नियमावली तयार केली आहे आणि त्याप्रमाणे संस्थेने आवश्यक आहे. 2009. शिल्पाजी, खरं तर इन्कम टॅक्स आणि GST याविषयी हा जो महत्वाचा आताचा जो मुद्दा आहे त्याविषयी आपण बोलताना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? इन्कम टॅक्स आणि GST हा चार्टर्ड अकाउंटंटचा अगदी क्लोज टू हार्ट सब्जेक्ट आहे. खरं तर प्रत्येक म्हणजे संस्थाला, सहकारी संस्थांना असं वाटतं की माझ्या नावामध्ये कॉर्पोरेशन किंवा कॉपरेटिव्ह येते याचा अर्थ मला इन्कम टॅक्स किंवा मला कुठलेही कंप्लायन्सेस करायचे नाही. तसं नाहीये. गृहनिर्माण संस्थांना किंवा प्रत्येक संस्थेला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे अनिवार्य आहे. त्यांना कुठेही सूट दिलेली नाहीये. आणि इनफॅक्ट जसं एखाद्या इंडिव्हिज्युअल आपल्याला 2.5 लाखापर्यंत इन्कमला सूट आहे तसं गृहनिर्माण संस्थांना अजिबात नाहीये किंवा कॉपरेटिव्ह सोसायटीना रादर तसं अजिबात नाहीये. त्याच्यामुळे ₹1 पासून आपल्याला टॅक्स भरायला लागतो आणि हायएस्ट टॅक्स म्हणजे आपण 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असतो. त्याच्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरणं कंपल्सरी आहे. इन्कम टॅक्स रिटर्नची ड्यू डेट ही 30 सप्टेंबर आहे. त्याच्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने आपलं रिटर्न भरून घ्यावं. आणि GST हा नवीन कायदा आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा बऱ्याच हाऊसिंग सोसायटीने गृहनिर्माण खूप गोंधळ आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही, कन्सेप्ट ऑफ म्हणजे आम्ही घेतो आणि हे करतो त्याच्यामुळे आम्हाला हे ऍप्लिकेबलच नाही. आम्ही प्रत्येकाला गायडन्स करायचा प्रयत्न करत असतो. अजून त्यांना तो माइंडसेट नाहीये. पण मी इथे सांगू इच्छिते की जर तुमचं ऍग्रिगेट टर्नओव्हर म्हणजे आपल्याला जे कलेक्शन येतं सगळ्या सोर्सेसचं मिळून जर 20 लाखापेक्षा जास्त असेल हाऊसिंग संस्थेला एका वर्षामध्ये, तर त्यांना GST मध्ये रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे आणि GSTचे रिटर्न्स भरून घेणं पण कंपल्सरी आहे. आणि ही मॅनेजमेंट कमिटीची जबाबदारी आहे इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि GST रिटर्न्स भरून घेणं किंवा रजिस्ट्रेशन करणं. कारण तसं नाही केलं तर त्याच्या पण तुम्हाला नोटिसेस किंवा पेनल्टीच्या नोटिसेस येतात. आणि मग आपण बघतो आम्ही ऑडिट करताना पण की 10,000, 15,000, 20,000 म्हणजे फीज पेनल्टीज पे केलेल्या असतात आणि त्याच्याबरोबर मग टॅक्स कन्सल्टंटना पण पेमेंट केलेलं असतं. तर हे अवॉइड करणं त्याच्यासाठी संस्थेने याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण त्याच्याच बरोबरीने संस्थेची जी गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन? गुंतवणूक ही संस्थेची जी आहे, संस्थेची जी प्रॉपर्टीज किंवा जे आपण कलेक्शन होतं आणि त्याच्यात तो जो आहे हा सेक्शन 70 किंवा कलम 70 खाली गुंतवणूक कशी करायची याचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की संस्था त्याचे जे फंड्स आहेत हे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जी A कॅटेगरी म्हणजे ज्याला ऑडिटमध्ये 3 ऑडिटमध्ये A कॅटेगरी मिळालेली आहे किंवा क्लासिफिकेशन झालेलं आहे अशा बँकांमध्ये ते गुंतवू शकतात. आणि त्याच्यानंतर इंडियन पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली सेक्शन 20 खाली ज्या काही सिक्युरिटीज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आता इंडियन पब्लिक ट्रस्ट ऍक्ट हा जो आहे हा 21 एप्रिल 2017 त्याच्यामध्ये पण अमेंडमेंट झालेला आहे. आणि त्या अमेंडमेंटनुसार संस्था म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आता त्या ऍक्टमध्ये अमेंड झाल्यामुळे सेक्शन 20 मध्ये तिथे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा करू शकतात. पण कारण मला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली जेव्हा मी स्वतः ते अपडेट्स पाठवले की आता मग आम्ही हाऊसिंग सोसायटी आम्ही म्युच्युअल फंडमध्ये करू का. तर माझं संस्थांना असं कळकळीची विनंती आहे की म्युच्युअल फंड शेवटी एक टॅगलाईन येते, म्युच्युअल फंड तुमची इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केटनीच ते जोखमीचं काम होऊ शकतं. त्याच्यामुळे थोडासा कॅल्क्युलेटेड रिस्क कॅल्क्युलेशन करून तुम्ही संस्थेमध्ये आणि जनरल बॉडीची परमिशन घेऊन त्यांचं अप्रुव्हल घेतल्यानंतरच तुम्हाला त्याच्यामध्ये फंड्स पार्क करायचे असतील ते करा. पण जास्त 10 किंवा 15% पेक्षा जास्त पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये ठेवू नका. हे माझं एक सजेशन आहे ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट. आणि मिनिस्ट्री लेव्हलला सुद्धा जेव्हा हा मी मुद्दा आमच्या त्या हाऊसिंग चॅप्टरमध्ये मांडला तेव्हा हे काम म्हणजे ही जबाबदारी त्यांनी माझ्यावरच सोपवली आहे की आपण ऍक्टमध्ये ही तरतूद नको करूया, पण एक नोटिफिकेशन काढूया आणि त्या नोटिफिकेशनचं काम इन्स्टिट्यूटने करून द्यावं आणि वी आर वर्किंग ऑन दॅट. येस. आणि म्हणजे अशा बऱ्याच तक्रारी असतात त्याच्यासाठी खरं तर आपल्याकडे तक्रार निवारण संपर्क क्रमांक आहे ते पुढील प्रमाणे आहेत ते एकदा बघून घ्या. तक्रार निवारण संपर्क क्रमांक 022 66405093 66405223. ईमेल आयडी ही आहे. ह्या ईमेल आयडी आणि ह्या नंबरवर तुम्ही तुमच्या तक्रार निवारणासाठी संपर्क करू शकता. सर,
हां, काय सांगा? हे जे नंबर दिले आहेत हे म्हाडाच्या ज्या संस्था आहेत, गृहनिर्माण संस्था, त्यांच्यासाठी नंबर आहे ते. इतर जनरल संस्था ज्या आहेत त्यांनी प्रत्येक वॉर्ड ऑफिससाठी एक सेपरेट उपनिबंधक आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वेगळे आहेत, ते मिळू शकतील, वेबसाईटवर आहेत. अगदी खरं आहे. सर, मला असं विचारायचं आहे की आपला विषय तसा मोठा आहे, पण तरीही तुम्ही ह्याच्यासाठी थोडं जनजागृतीसाठी काय करता येईल? तर बरेच प्रश्न असतात लोकांचे आणि त्यांच्यापर्यंत किंवा त्यांना आपल्यापर्यंत नाही पोहोचता येत. गृहनिर्माण संस्थांमध्ये सर्वात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम असेल तर निर्णय सर्व संसभा असेल, कमिटी असेल किंवा सभासद असतील, हे बरेच लॉजिकली किंवा सायकोलॉजिकली विचार करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कायदेशीर तरतूद, बऱ्याच वेळा कायदेशीर तरतूद वेगळी असते 24 खाली त्यांनी आणि त्यासाठीच मग आता शासनाने नवीन आहे. आता कायद्यामध्ये दुरुस्त केले आहे करायला. की त्यामध्ये सेक्शन 24 मध्ये की संस्थेचे सदस्य आहेत, समिती सदस्य, यांना कंपल्सरी ट्रेनिंग केलेलं आहे. त्यासाठी आपण प्रत्येक सभासद रक्कम सुद्धा ऑडिटमध्ये किंवा त्यांच्या ताळेबंदामध्ये वेगळी तरतूद करायला सांगतो आणि त्या तरतुदीमधून प्रत्येक समिती सदस्याला त्यांच्या ट्रेनिंग हे कंपल्सरी केलं, जेणेकरून हे जे ह्या कारणामुळे माहिती नसल्यामुळे चुकी निर्णय घेतले जातात तर हे कमी होईल यासाठी एक चांगली तरतूद केली आहे. जरूर सर्व सभासदांनी संस्थांनी त्यांच्या समिती सदस्यांतरी हाऊसिंग फेडरेशन असेल किंवा शासनाने नेमल्या एजन्सीकडून ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. अगदी खरं आहे. म्हणजे खरं तर मी असं म्हणते की आजचा हा जो विषय आहे तो इतका क्रुशियल आहे आणि इतका मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, पण तरीही आज तुम्ही जी काही माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.